सर्वं सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपितजम्बूफलचारु भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम् ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारी तुझी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः समचरण सरोजं सांद्र निरामुदाभं जगननीत पानी मंडनं मंडनाना तरुण तुलसीमालां कंदरं पंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं चतुर्योनोदे दुष्यंते सोमभावी पूर्णज्ञाते या सकलाते विनवली पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाय हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आपण अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग पंढरीश परमात्मा संत हृदय सम्राट ज्ञानबिंब ज्ञानोबा वैराग्याचा पतीर्थ तेजोवले वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भगवान पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम जीवलक निष्ठावान की ज्यांच्या भक्तीमध्ये उपासनेमध्ये तपश्चर्येमध्ये साधनेमध्ये नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद होती क्षमता होती सामर्थ्य होतं ऐश्वर्य की त्या नामस्मरणाच्या भक्तीच्या उपासनेच्या तपश्चर्येच्या साधनेच्या जोरावर 13 दिवस पाण्यामध्ये असणाऱ्या गाथा सुद्धा 13 दिवसानंतर वर आल्या जळी दगडासहित वया तारेल्या जैस्याला या किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत सकल संत मांदी आली जन्माला आली किंवा अवतीर्ण झाली त्या सकल संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला बोला प्रत्येक संतांच्या वाट्याला सुखही आलं आणि प्रत्येक संतांच्या वाट्याला दुःखही आलं
परंतु त्या संतांचा त्यांच्या सुखदुःखाचा विचार करण्यापेक्षा आज कीर्तना करता ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा जर विचार केला तर यांच्या वाट्याला जसा शेवट आला तसा शेवट महाराष्ट्राच्या मातीत कोणाच्या वाट्याला आला नाही. ते देऊचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदनीय जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि खऱ्या अर्थाने गेल्या 6-7 दिवसापासून सुरू असणारा हा अखंड नामयज्ञ आणि या नामयज्ञाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या हातून घडत असलेली बाळूमामांची सेवा आणि या बाळूमामाच्या सेवेचं खऱ्या अर्थाने मला वाटतं आजचा हा 7वा दिवस ना संतोषराव 7वा दिवस 7 दिवस अविरतपणे आपण केलेली जी अर्थात या बाळूमामाची सेवा आहे त्या सेवेच्या प्रित्यर्थ करत आपण देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे मामांकडे काहीतरी मागितलं पाहिजे. म्हणून खरं तर भक्ती कशी करावी हा अभंग घेत होतो पण घेता घेता बाबांनी सांगितलं लय भक्ती झाली आता काहीतरी मागू दे आम्हाला देवाकडे. म्हणून आज हा मागणीपर प्रकरणातला अभंग घेतला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या समोर मागणीपर प्रकरणातला अभंग घेऊन तुकोबारायांचं देवाकडे काय मागणं आहे हे मला तुमच्या सर्वांच्या समोर मांडायचं आहे. खरं तर कीर्तनाची वेळ 7 ते 9ची आहे. थोडासा कीर्तनाला उशीर झाला पण काय टेन्शन घेऊ नका. माझं कीर्तन म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा हा ती भरू द्या कधी पण सुटणार टायमिंगला त्यामुळे लय लोड घ्यायचा नाही. आलेल्या सगळ्या मंडळींना महाप्रसाद मिळणार आहे तुम्ही सुद्धा महाप्रसाद खाल्ल्याशिवाय इथून जाणार होय हे खरं आहे बरोबर का नाही. त्यामुळे मस्त कीर्तनात बसा महाप्रसादाचा आणि आरतीचा टायमिंग होईपर्यंत लक्ष जास्त वेळ मी तुमच्या सर्वांच्या समोर उभा राहणार नाही. मला वाटतं एक या चोरला खटवांगर आहे या न्यायाप्रमाणे एक तास सव्वा तास आपण कीर्तनाची सेवा करणार आहे. पण इतके मस्त बसा इतके स्तब्ध बसा इतके व्यवस्थित बसा इतके टाकाटाक बसा की जेणेकरून मला तुमची तोंड बघून कीर्तन करावं असं वाटलं. काय म्हणतोय मी कीर्तन करावं असं वाटलं पाहिजे. तुम्ही म्हणणार आज 7व्या दिवशी भोरचा बुवा बोलावला पण बुवा काय मारा असं व्हायला. त्यामुळे फ्रेश बसायचं मस्त बसायचं टाकाटाक बसायचं. बाळूमामाचा दरबार आज भरलाय. बाळूमामा आज आपल्याला भेटायला आले. आपल्याला संतांना देवाला भेटायला जावं लागतं पण आपल्याला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून या दरबारामध्ये या पुण्यभूमीमध्ये या पावनामध्ये खऱ्या अर्थाने संत बाळूमामांचं आगमन झालंय. त्याच्यामुळे देवाच्या दारात असताना मस्त बसा टकाटक बसा आनंदात बसा रुबाबात बसा. मी मागापासून सांगतोय देवाच्या दारात प्रसन्न बसा फ्रेश बसा मस्त बसा अगदी व्यवस्थित बसायचं काहीतरी कारण असेल. काय कारण देवाच्या दारात व्यवस्थित बसा त्याचं काय कारण आहे याचं फक्त एकच कारण आहे आपल्याला जास्त दिवस जगायचं नाही. तुमची डोकी आहेत का अरे जास्त दिवस जगायचं नाही याचा अर्थ कधी मरल याची गॅरंटी बोला कधी मरल याची गॅरंटी नाही. बरं पुढचा जन्म माणसाचाच मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही. नाही मिळेल मला माहित नाही पण मिळालेल्या जन्माचा सार्थ करण्याकरता आपल्याला सुंदर असा अभंग घेतलाय आणि अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागणी मागायची. विठाला विठाला कुंडली कवरदा हरे पंढरीनाथ भगवान की जय. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार देवाकडे मागणी मागतात. काय म्हणतात तुकोबाराय हे चिदान देगा देवा ए देवा ए परमेश्वरा ए पांडुरंगा ए विठ्ठला ए मायबापा. अर्थात आज आपण ज्यांची पुण्याई आणि खऱ्या अर्थानं सुंदर असा देखना सोहळा संपन्न करतोय ना त्या मामांना सुद्धा माझ्या तुकोबारांनी साथ घातली आणि सांगितलं मामा तुम्हाला जर आम्हाला द्यायचं असेल तर एवढं द्या काय तुझा विसरण देवा. मामा तुमच्या नावाचा तुझ्या स्वरूपाचा तुमच्या देहाचा तुमच्या कायेचा तुमच्या अस्तित्वाचा विसर पाडू देऊ नका. तुमचा विसर आमच्या जीवनामध्ये पडता कामा नये. एवढंच एक मागणं आम्हाला आमच्या जीवनामध्ये मिळावं याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही मागणं मागायचं नाही. बर हे मागणं मागितल्यानंतर काय म्हणतात हे का तुम्ही आमच्या स्मरणात राहावं कारण तुम्ही आमच्या स्मरणामध्ये राहिल्यानंतर सतत कायम नित्य वेळोवेळा आमच्या मुखातून तुमचा नामघोष बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही आणि ते पण आम्ही आवडीनं करू गुणगायीनं आवडी. आणि हीची माझी सर्व जोडी अनेक पिढ्यांनी माझा परमार्थ केलाय आजही करतोय इथून पुढे करत राहील इथून पुढे तुझं नामघोष करत राहील. पण तुझं नाव आमच्या मुखातून बाहेर पडावं असं वाटत असेल तर देवा तुझा विसर न व्हावा. बर त्यावेळेस मामांनी सुद्धा सांगितलं सगळ्या भक्तजनांना अरे जी माझ्या दारात आली ती संसाराकरता मागत होती जी माझ्या दारात आली ती स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता मागतायत
मग काहीतरी तसं मागा की जेणेकरून तुमच्या संसाराला उपयोगी पडेल. तुकोबाराय काय म्हटले माहितीये का? ए देवा, अरे तुझं नामस्मरण केल्याच्या नंतर मिळणारी जी मुक्ती आहे ना, ती मुक्ती सुद्धा मला नको आहे. का तुकाराम महाराज असं मागताय? तर तुकोबारायांनी सांगितलं, जर मी नामस्मरण करून मला मुक्ती मिळाली आणि मी काय एकदा मुक्त झालो की मला परत मामांचं भजन करता येणार नाही. त्याच्यामुळं न लगे मुक्ती धन, मला धन नको, दौलत नको, पैसा नको, सोनं नको, ऐश्वर्य नको, संपत्ती नको. नाही नाही, तुझ्या नामस्मरणामुळे मिळणारी मुक्ती आहे ना, त्या 4 मुक्त्या आहेत. समीपता, सायुज्यता, सलोखता, स्वरूपता, या 4 मुक्त्या आहेत. त्या 4 पैकी एकही मुक्ती मला नकोय. का? कारण मुक्त झाल्याच्या नंतर मला तुझं नामस्मरण करता येणार नाही. म्हणून मग नक्की तुकाराम महाराज तुम्हाला काय पाहिजे ते एका स्पष्टात एका वाक्यात सांगा. आणि असा प्रश्न विचारल्यानंतर मात्र तुकोबाराय म्हटले, फक्त एक करा, संत संग देई सदा. बस, संत श्रेष्ठ बाळूमामांच्या संगतीमध्ये राहण्याचं आणि बाळूमामांच्या सहवासामध्ये जगण्याचं फक्त ऐश्वर्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होऊ द्या. आणि हे जर झालं तर जीवनामध्ये माझ्यासारखा सुखी प्राणी कोणी नसणार आहे. एवढं प्रामाणिकपणे मागत असताना शेवटचं मागणं तुकोबाराय म्हणतात, देवा, एवढं जर सगळं तुम्हाला मला द्यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता एक गोष्ट करा. तुका म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावी आम्हासी. या गर्भवासाच्या फेऱ्याला या मानवी जीवनामध्ये मला जन्माला घाला की जेणेकरून मी या मानव देहाला जर जन्माला आलो तर इथं आल्यानंतर हाताने टाळी वाजवायची कळेल, इथं आल्यानंतर मामांचं भजन करायचं कळेल, इथं आल्याच्या नंतर या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं कळेल, इथं आल्यानंतर थोडंसं संसारापासून लांब पडायचं कळेल. आणि संसारापासून लांब पडून इथं आलो ना की आमच्या जीवनामध्ये त्याचं नामस्मरण घडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्हाला पाहिजे. गुणगायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. विठ्ठला ऐका, अभंगाचा हा थोडक्यात भावार्थ तुम्हाला सगळ्यांना समजला असं गृहीत धरून कीर्तनाला सुरुवात. घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. आणि अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. बर, देवाकडे मागणी मागतात. हा मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आहे. पण माझं मत आहे, माझा प्रश्न असा आहे, देवाकडे जर मागणी मागायची तर देवाकडे मागणी मागण्याकरता देवाला अगोदर काहीतरी आपलं देणं असलं कळतंय का? मागणी कुणाकडे मागावी? ज्याला आपण पहिल्यांदा काहीतरी दिले त्याच्याकडे परत आपल्याला काहीतरी मागण्याचा अधिकार असतो. ज्याला आपण काहीच सहकार्य केलं नाही किंवा ज्याच्या आपण कधीच मदतीला आलो नाही त्याच्याकडे त्या माणसाकडे आपल्याला मागणी मागण्याचा अधिकार असतो का? पटतंय का तुम्हाला माझं बोलणं? नसल तुमचा आवाज निघत तर फक्त असं करा, म्हणजे मला कळलं माझं काय चाललंय ते तुम्हाला समजतंय. साधा प्रश्न आहे, तुम्हाला जर एखादा मनुष्य उचलू लागला, उचलू लागला आणि भविष्यात त्या माणसानं तुम्हाला आवाज दिला तर आवाज दिल्याच्या नंतर त्या माणसाच्या मदतीला तुम्ही जाणार का नाही जाणार? जाणार का नाही जाणार? जाणार. का जाणार? का जाणार? कारण त्या माणसानं अगोदर तुमच्यासाठी काहीतरी केलंय. बरं, माणसाचा गणितच तसं आहे ना, माझ्यासाठी तुम्ही काहीतरी केल्याशिवाय मी तुमच्यासाठी करणार आणि फुकट करायला मी काय देव? हे माणसाची योग्यता आहे, लक्षात ठेवा. म्हणून फिरवली सगळी. काहीतरी आपल्याला परोपकार करायचा आहे ना, तर तो परोपकार करण्याकरता त्यानं आपल्यासाठी काहीतरी करावं लागतंय. हा कलियुगाचा नियम आहे. पण आवर्जून आहे का, आमच्या मामांचा नियम उलटा आहे. हा समाज कसा वागेल तसा वागेल, पण या समाजासाठी सगळ्यांना सारखा आशीर्वाद देण्याचं काम आमचे बाळूमामा करतात. लक्षात कसा असू द्या, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले आणि तोच साधू ओळखावा देव. हा, देव तिथं जाणायचा जिथं खऱ्या अर्थानं ते संतत्व आहे, जिथं खऱ्या अर्थानं सगळी सारखी आहेत, सगळी समान आहेत. पण मानवाच्या दृष्टीनं सगळी माणसं समान? बोला ना, मानवाच्या दृष्टीनं सगळी समान आहेत का? अहो, संतांनी विचार केला तर संतांनी गाढवात देव पाहिला मान्य आहे का? संतांनी विचार केला तर संतांनी कुत्र्यात देव पाहिला मान्य आहे का? संतांनी विचार केला तर माझ्या मेंढी मावल्यांमध्ये देव पाहिला खरं आहे का? खरं आहे ना? आमचं दुर्दैव आहे, संतांनी प्राण्यात देव पाहिला पण आम्हाला माणसात माणूस बघता येत नाही. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्या दिवशी या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झाल्यानंतर कलियुगात आयुष्य जगत असताना जर आपण माणसाला माणूस म्हणून ओळखत असताना जर परोपकार करत राहिलो, एकमेकांना सहकार्य करत राहिलो, एकमेकांमध्ये देवत्व पाहायला लागलो आणि एकमेकांच्या अडचणीमध्ये जर आपण खऱ्या अर्थानं कामी आलो तर खरं सांगू का, ती सेवा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणाची सेवा नसून माझ्या बाळूमामाची सेवा आहे. लक्षात ठेवा.
महाराज कशावरून म्हणता? कारण दुरितांचे तिमिर जाओ हे मागणं जर कुणाचं असेल तर हे ज्ञानोबरायांचं मागणं आहे. पण हे मागणं सगळ्या संतांना सारखं पडतं, लक्षात ठेवा. का बरं आहे? याचं कारण आहे. एक धोंडीबा नावाचा ग्रस्त होता. नीट ऐका, कोण होता? धोंडीबा नावाचा ग्रस्त होता. 18 विश्व दारिद्र्य, घरामध्ये चूल पेटत नव्हती, वैताग आला होता. संसार कसा चालवायचा, बायका पोरं कशी सांभाळायची, स्वतःचं पोट कसं भरायचं, घरदार कसं चालवायचं, अनेक अडचणी येत होत्या. त्यातल्या त्यात महागाई वाढत होती. इतकी महागाई वाढली की आता गॅसही मिळायचं बंद झालं. इतकी वाईट परिस्थिती झाली. धोंडीबाने आयुष्य जगायचं कसं, हा प्रश्न त्या बिचाराच्या पुढे निर्माण झाला. बिचाराने विचार केला, असलं हे आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं, मेलेलं बरं. आत्महत्या करू नको आयुष्य. त्यांचं आयुष्य कसं जगायचं ते त्यांच्या प्रारब्धानं बघतील. पण आपल्या डोळ्यासमोर आपल्या लेकरांचे ना आपल्या बायका पोरांचे हाल झालेले आपल्याला डोळ्यानं सहन होत नाहीत. नको आयुष्य. आत्महत्येचा विचार करण्यासाठी निघालेला तो धोंडीबा एका सद्ग्रहस्थाची भेट झाली. त्याने सांगितलं, अरे या जीवनामध्ये जर माणूस हरला, या जीवनामध्ये माणूस जर पैशानं हरला, या जीवनामध्ये माणूस जर मनानं हरला, या जीवनामध्ये माणूस जर इज्जतीनं हरला, या जीवनामध्ये माणूस जगता जगता जर आयुष्यामध्ये संकटावर संकट यायला लागली आणि जर खचून गेला ना, तर एक वाक्य ध्यानात ठेवा, खचलेल्या माणसाला आत्महत्येचा पर्याय नसतो. या जगामध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीचं उत्तर मिळत असतं, पण शोधण्याकरता तेवढी बुद्धी आपली सक्षम असावी लागते. त्या धोंडीबाला सांगितलं, हे धोंडीबा, अरे त्या लांब एका डोंगरावरती एक मेंढपाळ आलाय. मेंढपाळ जा तिथं. असं समजलंय, असं ऐकिवात आहे की तो लोकांना चांगला सल्ला देतो, चांगला मार्ग दाखवतो. तुझ्या आयुष्यात 18 विश्व दारिद्र्य आहे ना, ते 18 विश्व दारिद्र्य बाजूला करण्याकरता तुला सुद्धा काहीतरी उपाय मिळेल. पण तुला त्या डोंगरावरती जाऊन काहीतरी तिथं त्याच्याशी सेवा करावी लागेल, चर्चा करावी लागेल. आता त्या सद्ग्रहस्थाचं बिचाऱ्यानं ऐकलं आणि त्या सद्ग्रहस्थाचं ऐकून धोंडीबा न सांगता घरामध्ये त्या डोंगरावरती जिथं एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता तिथं गेला. नीट ऐका कथा. जीवनामध्ये फक्त संत संगत आयुष्यामध्ये आल्यानंतर जीवनाचा कायापालट होतो कसा, याचं उदाहरण मी तुमच्या समोर सांगतोय. त्या डोंगरावरती गेला. तिथं भला मोठ्या डोंगरावरती खऱ्या अर्थानं मेंढ्या चरत होत्या. चरता चरता विचारलं या धोंडीबानं, अरे अमक्या माणसाला भेटायचंय, तो माणूस कुठे? ज्याला विचारलं तोच तो माणूस होता. हा मीच आहे तो. बोलला, कशाला आलाय, काय तुझं काम आहे, असा प्रश्न विचारल्याच्या नंतर धोंडीबानं सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली. आणि धोंडीबा सांगायला लागला, महाराज आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्याकरता इतका संघर्ष करतोय, एवढं सातत्यानं रोज धडपडतोय, पळतोय, पोटाची खळगी भरत नाही, पोरांचं सुद्धा भागत नाही, बायका पोरं आयुष्यभर 18 विश्व दारिद्र्यामध्ये जगतायत, काहीतरी तुम्ही मार्ग सुचवा. त्यावेळेस त्या मेंढपाळानं सांगितलं, काळजी करू नकोस, या जीवनामध्ये सगळ्यांना सारखे दिवस नसतात. आज ऊन आहे, उद्या सावली असते. आज श्रीमंती आहे, उद्या गरिबी असेल. आज गरिबी आहे, उद्या श्रीमंती असेल. आज वाईट दिवस आहेत, उद्या चांगले दिवस येतील. आज चांगले दिवस आहेत, ते दिवस बदलत असतात. त्यामुळे एक लक्षात ठेव, याच्याकरता शेवटाच्या टोकाचा निर्णय घेणं हा एकमेव मार्ग नाही. तुला जर खरंच याच्यातून मुक्तता हवी असेल तर एक काम कर, माझा देव तुझं सगळं भलं करील, फक्त आलायच इथपर्यंत डोंगरापर्यंत ना, तर एवढ्या रात्रभर फक्त एवढ्या माझ्या माऊली मेंढ्यांची सेवा कर. बघा, माऊली मेंढ्यांची, मेंढ्या माऊलींची सेवा कर, जसं जमल तसं कर. बिचाराने विश्वास ठेवला. म्हटलं असंही आयुष्याला कंटाळलोय, काय एका रात्रीनं होणार आहे, म्हणून तो बिचारा रात्रभर तिथं थांबला. रात्रभर त्यानं रक्षण केलं, सांभाळ केला, संगोपन केलं. जी काय होती ती कामं सगळी त्याने बिचारानं आटोपली. सकाळ झाली. सकाळ झाल्याच्या नंतर त्या सद्ग्रहस्थाच्या पायाला दर्शन घेतलं आणि बिचारा निघून घराकडे आला. घराकडे आला तर काय, 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या घरात, आणि त्या घरातली पोरं अंगणामध्ये आनंदानं नाचत होती, अंगावर चांगली कपडे होती, घरामध्ये धनधान्य भरलं होतं. त्याला विचार पडला, अरे हेच माझं घर आहे का, हेच माझं कुटुंब आहे का, हाच माझा संसार आहे का, हेच माझी मुलं बाळ आहेत का. कालची परिस्थिती वेगळी होती, आज एवढं कसं काय घडलं. म्हणून घरामध्ये गेल्याच्या नंतर बायकोला विचारलं, अगं रात्रभर मी नव्हतो, एका रात्रीचा फक्त प्रश्न आहे, मी सेवा करण्याकरता मला अमक्याने असं सांगितलं म्हणून मी तिथं गेलो होतो. मग आज हे दिसतंय, हे कुठून आलं, कसं आलं. त्यावेळेस त्या माऊलीनं दिलेलं उत्तर आहे का. त्यावेळेस ती माऊली म्हटले, तुम्ही गेल्याच्या नंतर 2 तासानं तुमच्या इथं या तुमच्या घरात एक सद्ग्रहस्थ आला होता, ब्राह्मणाच्या वेशात होता. आणि त्या ब्राह्मणाच्या वेशात असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की अमकामक एवढे साहित्य हे आम्हाला तुमच्या मालकानं दिलंय. मालकाला कोणी दिलं असं विचारलं तर त्या व्यक्तीनं सांगितलं, तो मालक दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो जगाचा मालक होता, त्याचं नाव होतं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं.
एक दिवस केलेली सेवा जर 18 विश्व दारिद्र्य संपवण्याची ताकद माझ्या संत श्रेष्ठ बाळूमामांमध्ये असेल तर प्रामाणिकपणे लक्षात ठेवा 7 दिवस झालं अविरतपणे याच धर्ममंडपामध्ये याच बाळूमामाच्या दरबारामध्ये येऊन आपण बसून जर नामस्मरण करत असेल, भक्ती करत असेल, कीर्तन श्रवण करत असेल, मेंढा माऊल्यांची सेवा करत असेल, प्रसाद ग्रहण करत असेल तर तुमच्या आमच्या जीवनातलं दारिद्र्य, तुमच्या आमच्या आयुष्यातलं दुःख बाजूला पळवण्याची ताकद त्या बाळूमामांमध्ये आहे का नाही मला सांगा. आहे का नाही? 100% आहे. पण त्याला एक संप्रदायाचं प्रमाण आहे. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास पाहिजे. विश्वास असेल तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात आणि विश्वास नसेल तर जीवनात काही मिळत नाही. आज इथपर्यंत तुम्ही आलाय, तुम्हाला विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही. पण जर विश्वास ठेवलात तर तुमची अपेक्षा आहे त्या अपेक्षेच्या पेक्षा जास्त त्यानं आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त मागताना अंतकरणामध्ये स्वार्थ नसावा. जर स्वार्थ आला तर वाटुळ झालं म्हणून समजायचं. स्वार्थ नसावा. देव भलं करतो. मी एक साधा प्रश्न मी नेहमी बोलतो भाऊ, कोरोनाचा काळ गेला मागे 4-5 वर्षापूर्वी, होता का तुम्ही त्यावेळेस? होता का नंतर आला तुम्ही? होता ना तुम्ही त्यावेळेस. मग माझा साधा प्रश्न आहे, कोरोनाच्या कालखंडामध्ये ते रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळालं नाही साहेब म्हणून माणसं मेली. बातम्या खऱ्या आहेत का नाही? खरं आहे. ते रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन मिळालं नाही म्हणून माणसं गेली. चला, ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून माणसं गेली. चला, बेड मिळाला नाही म्हणून माणसं गेली. एवढं सगळं ऐकलं, पण त्या कोरोनाच्या काळात खायला अन्न मिळालं नाही म्हणून भिकारी मेला अशी एक तरी बातमी घडली का मला सांगा? सांगा, खायला अन्न मिळालं नाही म्हणून भिकारी मेला अशी बातमी कळाली का? उलट नीट लक्षात ठेवा, आजपर्यंत ज्या भिकाऱ्यांना आपण देत होतो कोरोनाच्या काळात त्यांच्यापेक्षा वाईट अवस्था आपली झाली होती. पण आपल्यासारखं, आपल्यापेक्षा राजासारखं आयुष्य ते भिकारी जगत होते. कोरोनाच्या काळात अन्न मिळालं नाही म्हणून एकही व्यक्ती मरण पावला नाही. याचा अर्थ असा आहे, ज्यानं चोच दिली तो दाना उपलब्ध करत असतो. मग आवर्जून लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये जर या बाळूमामाच्या दरबारामध्ये मामांनी आपल्याला इथं बोलवलं असेल तर मरेपर्यंत तुमच्या जीवनात कुठलीच अडचण येणार नाही. याची जबाबदारी जर कोण घेणार असेल तर माझे मामा घेणार आहेत. लक्षात ठेवा. फक्त विश्वास पाहिजे. स्वार्थ करायचा नाही. त्याला माहिती आहे तुमची पात्रता काय, तुम्हाला द्यायचंय काय. पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही पुढची अपेक्षा केली तर ते आपल्या पचनी पडणार. येतंय का ध्यानात? जेवढा साठा आहे तेवढंच खायचं. पण कधी नाही मिळला नाही. तुम्ही म्हणीच पाठ करा की अभंग नका पाठ करू एखादा. हो, ती म्हणे आपल्याकडे कधी नाही मिळलं, घटकन गिळलं, चांगला पदार्थ आवडला म्हणून तो भरमसाठ खाला. दुसऱ्या दिवशी काय होतंय ते कीर्तनात सांगायची गरज. खरं आहे का खोटं आहे? अति स्वार्थ माणसाला त्रासदायक ठरतो. त्याच्यामुळे जेवढी भूक आहे तेवढं माणसानं खावं. करोडपती माणूस असला तरी दिवसातून 8 वेळा जेवत, बरोबर आहे का नरोटे साहेब? 8 वेळा जेवत नाही. त्याला किती वेळ लागतंय? ओ येळे महाराज, 2 वेळ लागतंय. आणि गरीबातला गरीब जरी असला तरी पोट भरण्याकरता 2 वेळा खातोय. मग त्याच्यामुळं भुकाच्या पलीकडे कमावलेलं माणसाच्या कामी आहे का? भुकाच्या पलीकडे कमावलेलं माणसाच्या कामी आहे का? तुम्ही आजारी आहेत का? तुम्ही टेन्शन मध्ये नका. माझा साधा प्रश्न आहे, करोडपती लोकांनी किती जरी कमावलं तरी काय काय माणसं अशी आहेत त्यांना झोपण्याकरता लाख रुपयाची गादी आहे. मान्य आहे का तुम्हाला? लाख रुपयाची गादी आहे. पण लाख रुपयाच्या गादीवर जरी तो झोपत असला तरी झोप यावी म्हणून झोपाची गोळी आहे. आणि आमचा साधा शेतकरी जर बघितला दादा, दिवसभर रानावनात काम करतो, घाम कुठल्या कुठं जातो माझ्यासारखा. काय सांगू तुम्हाला महाराज, एवढा बिचारा त्रास सहन करत असताना संध्याकाळी आला आणि 1.5 भाकरीचा अशी कुस करून खाली तिथंच घोंगडी आडवा झाला तर ढराढर घोरतो. त्याला सकाळ झालेली सुद्धा कळत. समाधानी लाख रुपयाच्या गादीवाला का फाटक्या घोंगडीवाला? फाटक्या घोंगडीवाला. म्हणून जो घोंगडीवर बसतो त्याचाच घोंगडीवाला सांभाळ करतो. लक्षात ठेवा. लय उराला वाळू चोळणारी माणसं लय येतात आणि लय जातात. देव त्यांचा सांभाळ करत. मी नेहमी उदाहरण, परवा कापड गावात सुद्धा सांगितलं, माणसं किती स्वार्थी असावी त्याचं उदाहरण सांगतो. एका म्हातारीनं 60 वर्ष पैसे जमा केले. किती वर्ष? किती वर्ष? अरे म्हाताऱ्यांनो, किती वर्ष? 60 वर्ष. 60 वर्ष म्हातारीनं पैसे जमा केले. कसं पैसे जमा केले? म्हातारीला कोण पैसे देत? एक तर म्हातारीला पैसे दिले तर लिकीनं, नाहीतर लेकानं. खरंय का नाही? खरंच सांगा. एक तर दिलं तर लिकीनं, नाहीतर
लेकानं. बरं म्हातारा कधी म्हातारीला पैसे देत नाही वय. म्हाताऱ्याचा खिस्सा ही आपोआपच मोकळं करते. बरं म्हाताऱ्याला माहिती आहे आपल्या खिशातलं पैसे जातात म्हणजे चोर काय लांबचा नाही. बरं घरातला चोर आहे पण त्याची काय पोलीस स्टेशनला तक्रार करू शकत नाही. बरं तक्रार करावी तर संध्याकाळी तुकडा मिळणार. सगळंच मान्य आहे ना दादा. पण बिचारी महाराज पैसे साठवत होती. या बिचाऱ्याला माहित होतं आपलं पैसे जातात. तुम्हाला खरं सांगू का, कीर्तन झाल्यानंतर काय काय 2-4 म्हातारे जवळ येतात बरं का दादा. जवळ येतात आणि काय म्हणतात माहिती आहे का, काय सांगू महाराज तुम्हाला, मी होते म्हणून म्हाताऱ्याचा 40 वर्ष संसार झाला वय. त्या बिचाऱ्याने कसा केला त्याच्या जीवाला माहित. हा पण आपल्याकडे म्हण आहे, झाकली मूठ. हा तुम्ही म्हणी पाठ करा, अभंग नका पाठ. त्या बिचाऱ्यांनी संसार केला कसा त्याच्या जीवाला माहिती. हिने आपलं 50, 100, 200, 500 असं करत 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 पैसे जमा केले. डबाभर पैसे साठले चांगले. कुठल्या डब्यात ठेवील ते कुठल्या शास्त्रज्ञाला सापडत नाही. ते तिला माहित असते महाराज. नाही महाराज, अहो यांनी एवढ्या नोटा चुरगळून ठेवल्या पिशीत एवढ्या नोटा चुरगळून ठेवल्या पण ह्यांच्या मालकाला सुद्धा घावल्या नाही. पण मालकाला नाही घावल्या, त्या मोदी साहेबाला घावल्या. मोदी साहेबांनी रात्री 8:30 वाजता दणका उठवला. मेरे भाई बहिनो. मग सगळ्या बहिणींनी होतं तेवढं गबाळ तुमच्याकडे दिलं. कुणाकडे 25,000, कुणाकडे 50,000. ह्यांची मजा झाली. तुमचं काय लय अवघड आहे. पैसा माणसाच्या कामाला येत नाही. तरी म्हातारीने 60 वर्ष पैसे जमा केले. डबाभर पैसे साठले. आता डबाभर पैसे साठले, म्हातारीला आनंद झाला. आणि काय म्हातारीचं नशीब असेल साने महाराज, ज्या वर्षी डबाभर पैसे साठले त्याच वर्षी नेमकं सोन्याचे दर झाले कमी झाले. बघा आता वाढला. आता काय तोळा करायची सोय राहिली नाही. आता चोरण्याशिवाय पर्याय. चांगला शिकवतोय म्हणा तू आम्हाला. पण खरंच आहे दादा, अहो आता 1.5 लाखाकडे तोळा गेला. आता सोनं करणं सोपं नाही. पण म्हातारीचं नशीब चांगलं. डबाभर पैसे साठले आणि सोन्याचे दर झाले कमी. आता खरं सांगायचं महिला मंडळी, मी तुमच्या भावासारखा आहे, मी तुमच्या पोरासारखा आहे. लबाड बोलायचं, बोला लबाड बोलायचं, बोला ना. खोटं बोलायचं नाही, लबाड बोलायचं नाही. आणि खरं सांगायचं, नीट खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. प्रामाणिकपणे सांगा. डबाभर पैसे साठले आणि सोन्याचे दर कमी झाले. ही बातमी म्हातारीला कळल्यानंतर ही बातमी म्हातारी पहिली लिकीला सांगते का सुनाला सांगते? बोला कुणाला सांगते? जर मला ऐकायला कमी आहे, लोक डोक्यावर पडतात, मी असा तिरका पडलोय का नाव. कुणाला सांगते? लेकीला सांगते. सुनाला सांगितल्यावर तिला अशी आकडी नाही का वाकडी होईल ती. एवढ्या चॅप्टर तुम्हाला सांगतो. ह्या रात्री 9 वाजता फोन करतात लेकीला रात्री. हा आणि एवढ्या मोठ्याने बोलतात. हॅलो उद्या सकाळी लवकर ये. पैसे मी तर काय बोललो नाही, पण मला काय म्हणायचं ह्यांना पक्क कळलं. एवढ्या चॅप्टर रातोरात फोन केला आणि पोरीला बोलून घेतली. सकाळी 9 नाही वाजलं, पोरगी दारात हजर. ट्रिंग ट्रिंग, मम्मी मी आले. बर पोरीला माहित आहे जेवढं आईचं आहे ते हो त्याच्यावर डोळायचं. एवढ्या चॅप्टर आहे तुम्हाला सांगतो. आणि सकाळी 9 वाजता ती बिचारी आली. माय लिकीने दोघींनी नाश्ता केला. सोनाराच्या दुकानात गेल्या. जमा झालेले पैसे सोनाराच्या टेबलावर टाकले. आणि जमा झालेल्या पैशाच्या बदल्यात म्हातारीला डाक करायचा नाद नाही, म्हातारीला मनी करायचा नाद. मनी बारीक करते, मोठं करते, मनगट्या करते, नातीला करते, नातवाला करते, पोतत ववती, बरंच काय 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 कुठानं करते. मला तरी कशाचं माहिती, आमच्या म्हातारीला तसलाच नाद. त्या बिचारीनं ते सगळं मनी घेतलं, आपलं पैसे दिला आणि मी त्या बिचारीनं 30 मनी केलं. किती मनी केलं? हा बोला 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले. 60व्या वर्षी साठलेल्या पैशाचे म्हातारीनं मनी केले 30. आणि 61व्या वर्षी म्हातारी गायब. काय पाहुणी होती काय म्हातारी मेली. 61व्या वर्षी म्हातारी मेली. मेल्यानंतर त्या गावकीतल्या भावकीतल्या महिला मंडळी गोळा झाल्या. तिला नेहण्याची तयारी सुरू झाली. आणि तिला नेहता बघा ते तुमच्याकडं ते करतात का, तिला नेहण्याकरता ते सिंहासन तयार करतात, ते तुमच्याकडे करतात का? हा मान हलवताय सिंहासन तयार करतात वय. हा एवढी पुण्यवान आहे तो तुमच्याकडची. काय तयार करतात त्याला काय म्हणतात? हा तिरडी तयार करतात. काय म्हणतात त्याला?
ताटी म्हणतात, तिरडी म्हणतात, बरोबर का नाही? आणि त्या तिरडीच्या नंतर ती दिंडी निघाली की ते पाठीमाग बघा असे करणं आहे का तुमच्याकडे? लय उद्योग केले, निघालय उद्योग ऐका. आणि त्या म्हातारीला ती नेण्याची तयारी सुरू झाली. नेण्याची तयारी सुरू झाली आणि एक गावातली म्हातारी होती, तिला आमका आमकं कळलं की ठकूबाया इथं नाही ना कोणी, नाही तर कीर्तन झाल्या मला ठोकूबाया करण. ती काय सांग, ती ठकूबाया गेली म्हणून त्या बिचारीला नेण्याकरता ती बिचारी आली, तिला सोडण्याकरता, तिला नेण्याकरता ती आली. तिथं आल्यानंतर भली मोठी गर्दी बघितली, तशी गर्दीतून डोकं काढत काढत आत शिरायला लागली. ती तशी गावात प्रत्येकाच्या एक म्हातारी असती. आता ती ओळखायची कशी हे तुम्हाला सांगू का? ती ओळखायची कशी सांगू का? जिच्या दारापुढं अंगण मोठं असतं पण ती आपल्या अंगणात गावातल्या कुठल्याच पोराला खेळून देत नाही, तीच ती म्हातारी असती. लक्षात ठेवा, फक्त नाव घेऊ नका, इथं भांडणाचा पाया होईल उगत. ती म्हातारी आली आणि गर्दीतून डोका काढत आज शिरली. त्या बाकीच्या बायकांना सांगायला लागली, ए आवाज बंद करा, काय कळतं तुम्हाला? अक्कल आहे का तुम्हाला? कोण म्हणतंय? हा, माझा काही दोष नाही. एवढ्या मोठ्या आवाजात म्हणलं तर पाकिट लांबच राहिलं, तडाखा खायला लागतात, बरोबर ना संतोषराव? ती म्हातारी म्हणते अजिबात आवाज करायचा नाही, काय कळतं तुम्हाला? नांदायला आली ना तेव्हापासून मी तिला ओळखते. अरे रुपये गोळा केल्या, स्वतःच्या लेकरांचं शिक्षण त्या बिचाऱ्या म्हातारीनं पूर्ण केलं. अंगाला कधी पाताळ मिळालं नाही. सणाला, दिवाळी आली, दसराला, गावातला कार्यक्रमाला, उत्सवाला तर बिचारीला कधी नवी साडी मिळाली नाही. 3 साड्या एकत्र केल्या आणि त्या 3 साड्यांची मिळून एक साडी तयार केली, त्याला दंडाची साडी म्हणतात. त्या बिचाऱ्या दंडाच्या साडी नेसून त्या बिचाऱ्यानं सणवार साजरा केला. आणि अंगणातली पोरं उपाशी राहू नयेत आणि मोकळ्या कपड्याने उघडी फिरू नयेत म्हणून बिचारी मालकाबरोबर भांडत होती आणि स्वतःच्या लेकरांचा सांभाळ करून पोटाला चिमटा काढत होती. अरे रक्ताचं पाणी हाडाचं काढ केलं आणि त्या माऊलीनं स्वतःची लेकरं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती उभी केली का नाही? नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावला. पैसा कमवत नव्हती, कामाला जात नव्हती, पण नवऱ्यानं आणलेला पैसा त्यातले मिळालेले 4 रुपये त्या 4 रुपयाला घेऊन संसार उभा करताना कदाचित तिने स्वतःची हौस केली नाही, पण माझी लेकरं स्वतःच्या पायावर उभी राहावी, त्यांचं चांगलं व्हावं याच्याकरता धडपडणारी ती माय माऊली होती. कोण म्हणताय? कोण म्हणताय? ठकूबाई नाही, ठकूबाई मिली. ती ठकूबाईची ती म्हातारी होती ना दुसरी, ती सांगते म्हणली ही एवढं सगळं केलंय, रुपये गोळा केला, गावात कुणाला काय सांगत नव्हती, पण मला सांगितल्याशिवाय राहत नव्हती. का? कारण ती माझी मैत्रीण होती. मैत्रीण कोणाची? आला का ठकूबाईची? अरे ती मैत्रीण होती, ती ठकूबाईची होती, पण जिवंत होती ती ठकूबाई. हा, हे ध्यानात घ्या शेवटपर्यंत. तर ती म्हणली ही बिचारी मरून गेली, मला सगळं सांगत होती, माझी मैत्रीण होती. मैत्रीण तसा माझा तिचा काही संबंध, त्या म्हातारीचं सांगते सगळी गोष्ट तुम्हाला. ती म्हणली ही माझी मैत्रीण होती आणि मला सगळं सांगायची. अजून वर्ष नाही झालं बिचारीनं पैसे गोळा केले होते. त्या पैशाच्या बदल्यात बिचारीनं काय केलं माहितीये का? 30 मणी केलं. 30 सोन्याचं मणी केलं. अजिबात कुणी डोकं चालवू नका. बिचारीनं कष्टानं कमावलंय ना, जेवढं बिचारीनं कमावलंय त्यातलं 30च्या 30 मणी तिच्या बरोबर. आता जेवढं मनी केलं तेवढं आपलं तिच्या बरोबर. आता एवढी सज्जन येतोय, जाऊ द्या. हा, मग म्हातारीनं 30 मनी केलं. प्रामाणिकपणे सांगा माता माऊल्यांनो, शेवट तिच्या बरोबर किती आलं? शेवट बघा मावशी कशी हातवर करती, एकच शेवट, एकच म्हणे, बरोबर का नाही? टीव्ही निवडणारी लय हुशार असती. जो चिंबलाय, जो फुटलाय तसलाच म्हणे म्हातारीकडे जातो. चांगले म्हणे बरोबर बाजूला काढून ठेवले जातात. खरंय का खोटं आहे? खरंय का खोटं आहे? तात्पर्य लक्षात घ्या. विनोद म्हणून गोष्ट ऐकू नका. आयुष्यभर कष्ट करून, आयुष्यभर प्रॉपर्टी कमवून आणि आयुष्यभर स्वतःच्या स्वार्थासाठी किती जरी धडपडलो ना, आणि शेवटच्या क्षणाला जर त्या प्रॉपर्टीतला फुटका मनी सुद्धा जर तुमच्या संगती कबड्डी गेली नाही, संगती कबड्डी गेली नाही, संगती कबड्डी गेली नाही, संगती कबड्डी गेली नाही. तुका म्हणे त्याचे संपदाय मोडी, तुका म्हणे त्याचे संपदाय वडे, तुका म्हणे त्याचे संपदाय मोडी, तुका म्हणे त्याचे संपदाय वडे. संगती कबड्डी गेली नाही, संगती कबड्डी गेली नाही.
प्रमाण दिले महाराजांनी. तुका म्हणे त्यांची संपदा हा आणि संगती कवडी. शेवटच्या क्षणाला कवडी मोल सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. हे सोनं नाणं सगळं सोडा. मग मी तुम्हाला तेच वाक्य सांगत होतो. आयुष्यभर प्रॉपर्टी कमवल्यानंतर त्या प्रॉपर्टीतला शेवटच्या क्षणाला फुटका मनी सुद्धा जर तुमच्या आमच्या बरोबर येत नसेल तर आयुष्यभर माझं माझं म्हणून कमवलेली प्रॉपर्टी तुमची आहे का? मला त्याचं उत्तर द्या. प्रामाणिकपणे बोला. पैसे तुमचे आहेत का? जरा मोठ्यानं बोला. प्रॉपर्टी तुमची आहे का? सोबत आणलेले पैसे तुमचे आहेत का? नाही ना? मग द्या मला, माझं तरी चांगलं होईल. पण नाही दादा. धन दौलत पैसा सोनं नाणं ऐश्वर्य वाटतं आपल्याला सगळं, पण या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. एक वाक्य घरी घेऊन जा. मेल्यानंतर अपवित्र देह पवित्र होण्याकरता एक पान तोंडात टाकतात. आंब्याचं कटणटणीज. कोणतं पान? तुळशीचं पान. तुळशीच्या एका पानानं या अपवित्र देहाला पवित्र करण्याची ताकद आहे. कधी कधी हा मेल्यानंतर एक पान माणसाला अपवित्राचं पवित्र करतं. कधी? मेल्यावर. मेल्यानंतर एक तुळशीचं पान जर माणसाला पवित्र करत असेल तर जिवंतपणे तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या वाजू नका, मोळा घाला. हो, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झालाय हा तेवढं चांगलं पाठ. अरे काय लबाड आहे. नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. तू रात्रभर जरी बोंबाला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. अजून तिथं जायचे सगळे मंडळी. ऐका, विनोदाचा भाग सोडा पण वस्तुस्थितीनं ऐका. तुकोबाराय म्हटले हे असं जगणारी माणसं आयुष्यामध्ये भरपूर आहेत. स्वार्थापोटी जगणारी माणसं भरपूर आहेत. पण एक काम करा, स्वार्थ थोडासा बाजूला ठेवा. ज्यानं तुम्हाला आम्हाला हे देह दिलाय ना त्याचं प्रामाणिकपणे भजन करा. बरं त्यानं काय पैसे घेतलेत का? दादा आवाज दे बरे जरा. पैसे घेतलेत का त्यानं? तुमच्या आमच्याकडून काय गोळा केलंय का? बरं प्रामाणिकपणे सांगा. आज आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी भांडावं लागतंय. भांडावं लागतंय का नाही? भांडावं लागतंय का नाही? मग माणसाचा जन्म मिळावा म्हणून कोण भांडलंय का? असं कधी बातमी ऐकली का? कुत्री कुत्री गोळा झाली आणि कुत्री देवाकडे गेली म्हणली हमारी मांगे पुरी करो वरना खुर्ची खाली करो. डुकर डुकर म्हणजे खरं सांगू का, कधी कधी कुत्री एकत्र येते. पुढचं नाही मी वाक्य बोलत आहे. आलं का लक्षात? माणूस इतका विखुरलाय. माणसानं काही त्याच्या जवळ जाऊन माणसानं काही आंदोलन केलं नाही. पण आंदोलन न करता सुद्धा तुम्हा आम्हाला करोड रुपयाचा नरदेह देवानं फुकट दिला. हे मान्य आहे का नाही? मला सांग, मान्य आहे का नाही? असताना माणसाला किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर कळाल्याशिवाय राहत नाही. या महाराष्ट्राच्या मातीत सिंधुताई सपकाळ मरून गेली. ऐका, सिंधुताई सपकाळ मरून गेली. मरणाऱ्या सिंधुताई सपकाळानं मरता मरता एक वाक्य सांगितलं, या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर त्याच्याकरता मरावं लागतं. काय सांगितलं? महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. याचा अर्थ असा आहे, हा महाराष्ट्र मेल्याशिवाय कुणाला मोठा करत नाही. त्यामुळे मी किती जरी वरडलो तरी असताना माझी किंमत तुम्हाला कळणार. त्याच्यामुळे शिंदे गट तयार झाला. हे खरंच हा वाईट परिस्थिती विनोदाचा भाग नाही सांगायचा पण वस्तुस्थिती मला तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडायची ती अशी आहे. स्वार्थ करू नका. हे फुकट मिळालंय. फुकटची किंमत गेल्यानंतर कळून उपयोग नसते. असताना याची किंमत कळाली पाहिजे, कारण हे दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तू देह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख आठवा मत तुझना दुर्लभ जाना नरवे दुर्लभ जाना
किती गोड आहे बघा, याला आवाज दे दादा जरा. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना तयामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. काय सांगितलं तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मॉनिटरला आवाज दे दादा जरा आवाज कमी झाला. विठाला याचा अर्थ असा नरदेह दुर्लभ जाना. काय हे दुर्लभ आहे, हा नरदेह दुर्लभ जाना. बरं याचं आयुष्य किती आहे? शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य. बरं त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तरी काय सगळा आनंद आहे का? आनंद आहे का या आयुष्यात? तयामध्ये दुःख यातना, दुःख आहेत, यातना आहेत, अडचणी आहेत, संघर्ष आहे, संकट आहे. मग या सगळ्यातून सुटायचं असेल तर काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना. या बाळूमामानं तुम्ही आठवा, नुसतं आठवू नका. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वाचन म्हणायला सांगितलं, सावध केलं आपल्याला की असंच वायाला जाता कामा नाही. म्हणून बघा आता तरी पुढे नका करू नाश, आयुष्याचा नाश करू नका. मिळालेल्या आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर त्याला आठवा. हे आयुष्य असंच वायाला जाईल. सावध केलं आपल्याला. केलं का नाही? केलं का नाही? काकड्याला जाता गावात, काकड्याला हा काकड्यात ऐकलं का? आता जागा रे बाईनो जागा, 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 आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या नाडोनी भागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. जाग केलं जाग, आता जागा रे बाईनो जागा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही हा भाव जगजोगी. केलं ना जाग? केलं का नाही जाग? हा आता तरी पुढे हाची उपदेश हे सुद्धा सांगितलं. जाग केलं, पण खरं सांगू का, जाग केलेलं कळालं कुणाला माहितीये का? ज्या काकड्याला जात्यात बाकीच्यांना काय कळणार आहे तेव्हा? बाकीच्यांना काही कळालं नाही. मग बाकीच्यांना सुद्धा ते कळावं, कळलं पाहिजे म्हणून एक परंपरा सुरू झाली. ती परंपरा सगळ्यांच्या बाबतीत घडली, तुमच्या सुद्धा. तुम्हाला सुद्धा जाग केलं, सावध केलं. नाही तुम्ही भजन ऐकत, तुम्हाला जाग संतांनी केलेलं जर कळत नसेल ना तर तुमच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचवली. जाग केलं आपल्याला. जाग कुठं केलं सांगू तुम्हाला? सांगू का कुठं केलं ते? ऐ म्हणा तुला बोलावलं कशाला? हा सांगू का कुठं जाग केलं ते? आपल्याला सगळ्यांना जाग केली. ती जागा ऐका कसली येते. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आले भरू. तुमच्या बी ध्यानात आलं पाहिजे, ह्याला कीर्तन नसल्या हा असल्या आडरी घेतो. येळे बाबा आलं का ध्यानात? पण खरं सांगा, केलं का नाही सावध? केलं ना? पण सावध केलेलं कुणाला कळालं नाही. एकालाच कळालं. ते आमच्या बोहर मार्गे आमच्या गावातून खाली त्या वरणच्या घाटात शिवतरच्या गळीत जाऊन बसलं. त्यांचं नाव त्यांनाच कळालं. आम्हाला सांगून सांगून संत मंडळी थकले, पण तरी सुद्धा आमच्या बुद्धीत फरक पडला नाही. शेवटी काय म्हटले माहितीये का? आम्ही जे आयुष्य जगलो ते आम्ही ज्यावेळेस आम्ही जसं वागू ते लोकांच्या पुढं मांडू तसं लोकांना ते पटल. म्हणून तुकोबा आहे का म्हटले माहितीये का? देवा अरे मला माझं फक्त घरदार चांगलं नको करू, उलट बरे झाले देवा, निघाले दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली. त्या तुकोबारायांची बायको आणि पोरग मारून टाकलं. मिळो
दुष्काळात मेलं, खायला अन्न मिळालं सुद्धा नाही. अन्न करता ती बिचारी माई मावली आणि पोरग मरून गेलं. तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात चांगलं झालं, माझ्या संसारातली माझी पिढा निघून गेली. बरोबर का नाही? कशासाठी? अरे तुझं भजन करण्यापासून मला आता कोणी अडवू शकत नाही. आता बायको मेली, पोरग मेलं म्हणून मला बायका पोरं मागायची नाहीत, घरदार मागायचं नाही, संसार मागायचं नाही, 18 दारिद्र्य माझ्या वाट्याला आलं म्हणून मला संपत्ती मागायची नाही. मग हे देवा, एवढं सगळं माझ्या वाट्याला आलं तरी सुद्धा जर तुला मला द्यायचंच असेल तर मला फक्त एवढंच दे, तुझा विसर होऊ देऊ नकोस. अभंगाचं पहिलं चरण. दान देगा देवान तुझा विसर न बाबा. देवा तुझा विसर पाडू देऊ नकोस, एवढंच माझ्या आयुष्यामध्ये मला दान दे. कारण जेवढं काही तू मला संसारात देशील त्या संसारात दिलेली कोणतीच गोष्ट माझ्या शेवटाला पुरणार नाही. अंतकाळी कोणी नाही बा संगाती, साधूंचे संगती हरी जोडे. साधूंच्या, संतांच्या, वारकऱ्यांच्या, वैष्णवांच्या संगतीत जोडलेलं देवाचं नाव तेवढं आपल्या बरोबर येणार आहे. मामांच्या सोबत राहून केलेली सेवा ती आपल्या बरोबर येणार. लोक येडी नाहीत, काहीतरी अनुभव मिळतो म्हणून लोक तिथपर्यंत जात असतात. एक सांगू का तुम्हाला, जीवनामध्ये आपल्या आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल, पण वर्षातून आपल्या दारात आलेल्या बाळूमामांच्या दारातला भंडारा फक्त कपाळाला लावा. आयुष्यात कपाळच आपलं उजळून टाकण्याची ताकद त्या भंडाऱ्यात आहे का नाही? पण ते मानलं पाहिजे गड्या. मानलं तर सगळं, नाही तर काही नाही. स्वार्थ कामाचं नाही. मी परत एकदा सांगतो, एक बाळूमामाचा भक्त होता. कोणाचा होता? आपल्या मामांचा भक्त होता. मामाची भक्ती केली. बरं खरं सांगू का, सगळ्यात सोपं दैवत, लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे कोणता असेल तर आपला बाळूमामा. साध्या बोळ्या भक्तांना लगेच जवळ करून त्यांच्या अडचणी दूर करणारा माझा भोळा बाळूमामा. त्या भोळ्या असणाऱ्या संत श्रेष्ठ बाळूमामांनी त्या भक्ताची
खऱ्या अर्थानं आपली जी मागणी होती ती मागणी मान्य केली. प्रसन्न झाले मामा आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं, हे बघता, आतापर्यंत तू माझ्याकडे माझी भक्ती केलीस, माझ्याकडे जे काही तू काही पोच करायचे ते पोच केलेस. जरा लक्षपूर्वक काय की आपलं थोडक्या वेळेत कीर्तन संपणार आहे. तर तुला आता काय मागायचंय ते माग, असं कोण म्हटले? सांगितलं. आता मामांनी सांगितल्यानंतर भक्ताला आनंद झाला, भक्ती केली, देव प्रसन्न झाला. आता काहीतरी मागितलं पाहिजे, मामांकडे हात पसरला पाहिजे. म्हणून मागण्याकरता बिचारा 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास विचार करायला लागला. पण अर्धा तास विचार करून सुद्धा मामांकडे काय मागावं हे त्याला कळालं कळतंय का? त्याला कळालं नाही. नेहमी लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत असतो, भक्ती करून सुद्धा देवाकडे मागायचं कळालं नाही मामांच्या समोर. पण माणसं हुशार आहेत. मी नेहमी सांगतो, ज्यावेळेस पुरुषांची डोकी बंद पडतात त्यावेळेस कोणाची चालू होतात? होय, तुम्हाला आरक्षण आहे आणि अजून वाढवायचा प्रयत्न चाललाय. हा, पण खरंच आहे, त्याला कळलं आपल्याला काय मागावं ते कळत नाही मामांकडं. आपल्याला घरी गेलं पाहिजे. त्यात 15-20 मिनिटाच्या विचारांती ती बिचारा घरी गेला, दरवाजा ठोकावला, बायकोनं दार उघडलं, बायकोला सांगितलं, अगं ऐक, मामा प्रसन्न झालेत मामा, आणि मामांनी सांगितलंय तुला काय पाहिजे ते माग. असं माग म्हटल्याच्या नंतर म्हणलं, मी अर्धा तास विचारात पडलो, पण मामांकडे काय मागावं एवढी माझी बुद्धी चालली नाही. पण म्हणले मी तुला विचारायला आलोय, तू माझी अर्धांगिनी आहेस ना, म्हणून तुला मी विचारायला आलोय. बायकोला आनंद झाला. बायको त्या बिचाऱ्या नवऱ्याला म्हणायला लागली, हे म्हणले, मालक, ओ मालक, तुम्हाला देव प्रसन्न झालाय तुम्ही असं म्हणताय, मामा प्रसन्न झालाय असं म्हणताय ना, तर आज तुम्हाला मी सांगते, हे बघा, तुम्ही बोला आता महिला मंडळी. ती काय म्हणते माहिती का बिचारी? ती म्हणते, हे बघा, तुम्हाला काय कमवायची अक्कल? बोला बोला, कमवायची अक्कल म्हणा की नाही, म्हणजे घरी गेल्यावर काकड आरती साजरी होईल. हा, तुम्हाला काय कमवायची अक्कल नाही, तुम्ही काय मला सांभाळू शकत? आता बोल झाले बोलायच्या. त्यांच्या ध्यानात आला, हा गोड बोलतोय आणि गंडावतोय बरं का. हा, ती म्हणली, तुम्हाला काय कमवायची अक्कल नाही, तुम्ही काय सांभाळू शकत नाही, तुम्ही एक काम करा. काय काम करा माहितीये का? तुम्ही फक्त एवढंच करा, जगण्याकरता लागतं काय हो? 2 वेळेचं अन्न मिळावं एवढी अपेक्षा आहे मला. सण ते तुमचं सणवार नको, सोनं नको, नाणं नको, पैसा नको, काय नको. फक्त एक काम करा, तुमच्या मामांकडे जा आणि मामांकडे गेल्यानंतर फक्त मामाने एवढंच सांगा, आयुष्यात मला कधीच कमी पडणार नाही एवढं धान्य द्या. काय मागितलं? काय मागितलं? धान्य मागितलं. आता खरं सांगितलेलं सांगा, मागितलेलं धान्य घरा करता का जगा करता? कुणा करता? घरा करता. मागितलं ते बायकोचं ऐकलं, तसं मामांच्या समोर येऊन सांगितलं. मामांना म्हटला, ओ मामा, केली ना आतापर्यंत भक्ती, आता त्या भक्तीच्या प्रत्यर्थ मला माझ्या आयुष्यात कधीच कमी पडणार नाही एवढं धान्य दे. मामांनी सांगितलं, तथास्तु, तुला जेवढं काही पाहिजे तेवढं तुला 100% मिळणार. फक्त एक काम करायचं, इकडचं तिकडचं कुठलं घेऊन जायचं नाही. माझ्या पादुकांच्या अंगठ्यावरती जेवढं असेल त्या अंगठ्यावरच घेऊन जायचं. आता खरं सांगा, त्या अंगठ्यावर किती असेल? मामांच्या पादुकांच्या अंगठ्यावरती तांदूळ धान्य किती असेल? लय लय तर मुठभर. हा म्हणला, काय का देवा, तू चेष्टा करतो का आपली भावा? देवाला देव म्हणला, भावा, तुझी काढीन एका दिवशी हवा. तो हा म्हणला, अरे मला एवढंस देऊन माझं भागणार आहे का? दे. मामांनी सांगितलं, हे मी जगाचा मालक आहे, मी जगाला उपाशी ठेवत नाही, तुला उपाशी ठेवणार आहे का? फक्त चांगल्या श्रद्धेनं माझ्याकडे घेऊन जा, तुला कमी पडणार नाही. आणि खरं सांगू का, जर प्रामाणिकपणे त्यांच्याजवळ हात पसरला ना तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधीच कुठली गोष्ट कमी पडून देत नाही. त्यांचं नाव बाळू मामा आहे. लक्षात घ्यायला सांगितलं. माणसाला फुकट मिळाल्यावर माणसं काय करतील सांगता येत नाही. त्या बिचारानं स्वतःचं धोतर सोडलं, त्या धोतरावरती बिचाराने ठरवलं की आता ते तांदूळ घ्यायचे. मग त्या पादुकांच्या वरती असणारे तांदूळ उचलले, ते धोतरात टाकले. परत चमत्कार झाला, त्या पादुकांवरती तांदूळ तयार झाले. तांदूळ जसे तयार झाले तसा ह्याला आनंद झाला. तो त्या पादुकांवरचे तांदूळ उचलायचा, धोतरात टाकायचा, परत यायचे. परत तांदूळ उचलायचा, धोतरात टाकायचा, परत यायचे. परत तांदूळ उचलायचा, धोतरात टाकायचा, परत यायचे. असे चालू द्या 9:15 वाजेपर्यंत, म्हणजे कीर्तन बी होईल आणि गटुडं बी भरण. हा, आता ते तांदूळ टाकून 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 40-50 किलोचं गाठोडं तयार केलं. गाठोडं तयार केलं, गाठोड्याला गाठ मारली. विचार केला, आता उचलायचं आणि हे गाठोडं घरी घेऊन जायचं. गाठोड्याला गाठ मारली, त्यानं ते गाठोडं उचललं. उचललेलं गाठोडं त्यानं डोक्यावरती घेतलं, तर खाली एक गाठोडं तयार झालं. कशाचं? धान्याचं, तांदळाचं. आता तांदळाचं गाठोडं तयार झाल्यानंतर त्या मामांच्या भक्ताला आनंद झाला का राग आला? या मिरेवाडीतल्या भक्ताला आनंद झाला का राग आला?
या आपल्या असणाऱ्या कुसूर पंचकृषीतल्या भक्ताला आनंद झाला का राग आला? आनंद झाला. त्याने विचार केला की आता आपल्याला काही कमी पडणार नाही. मग बिचारानं काय केलं माहितीये का? डोक्यावरचं गाठोडं घेतलं, खालच्या गाठोड्याकडे एकदा बघितलं आणि चालत चालत घरी गेला. पावलं टाकत टाकत घरी गेला. दरवाजा ठोकवला. बायकोनं दार उघडलं. बायकोला सांगितलं, हे बघ तुला म्हणलं होतं ना मामा प्रसन्न झालेत, मामांकडे काय मागू बोललो होतो ना, बघ मागितल्यानंतर मामांनी आपल्याला भरभरून दिलंय. बायकोनं सांगितलं चांगलं झालं, आपल्या आयुष्याचा आता काळ निघून जाणार, आता पाहिजे एवढं आपल्याला मिळणार. एक काम करा, मिळालेल्या नशिबानं तेवढं जाऊन त्या पडवीकडे असणाऱ्या पडवीमध्ये टाका. पडवी कळते का? पडवी त्या पडवीमध्ये टाका. हे येडं पडवीत गेलं. डोक्यावरती गाठोडं होतं, त्यानं ते गाठोडं उचललं. म्हणलं आता पडवीत टाकायचं म्हणून उचललेलं गाठोडं त्यानं हातात घेतलं आणि हातातलं गाठोडं त्यानं त्या पडवीमध्ये खाली टाकलं. असा षटकार बसला पाहिजे तेव्हा करंट मध्ये राहतो महाराज सुद्धा. ऐका, असं ते गाठोडं उचललेलं गाठोडं पडवीत खाली आता टाकलं. जसं पडवीत गाठोडं खाली टाकलं तसं परत त्याच्या डोक्यावर कुठं आलं? मिरेवाडी कुठं आलं? डोक्यावर आलं. आता डोक्यावर गाठोडं आल्यानंतर भक्ताला आनंद झाला का राग आला? तुम्हाला बरं सारखा आनंद होतोय. आनंद झाला. बरं का आनंद झाला? त्याला विचार केला त्यानं की आता मंदिरात जायची गरज नाही, आता तिथे गेल्यानंतर त्या पादुकांवरच घ्यायची गरज नाही, मंदिरातून चालत यायची गरज नाही. बरं मी सांगतोय ते काय कळतंय ना? फक्त डोक्यावरचं उचलायचं आणि घरात टाकायचं, एवढाच कार्यक्रम. गाठोडं उचललेलं गाठोडं त्यानं परत खाली टाकलं तर परत त्याच्या डोक्यावर हजर. गाठोडं उचलतय टाकतय परत येतय, उचलतय टाकतय परत येतय, उचलतय टाकतय परत येतय. अहो ते गठुडे वजय टाकून 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 बघता काय माझ्याकडे मका 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 मेलं ना ते. काय झालं? मेलं काय झालं? मेलं कुठलं होतं ते? आता म्हणा बोरचं होतं. मेलं. बरं असं मेल्यानंतर तरी काय नीट मारतात का? हा ते मेल्यानंतर गावकी भावकी पाहुणं रावलं, सगळ्यांना कळालं, त्याला नेहण्याची तयारी सुरू झाली. मगाच्या सारखं त्याला नेहण्याकरता आता म्हणा की सिंहासन ते तयार केलं. आणि ती तयारी सगळी केल्याच्या नंतर निघाले सगळे ते 4 खांदेकरी वगैरे तयार झाले. तुमच्याकडे असतं का ते? सगळे तयार झाले 4 खांदेकरी. त्या खांदेकऱ्यांच्या पुढे असते बघा ते काय ते शिकाळा धरलेला, मडका धरलेला, बरोबर का नाही? ते मडका धरलेलं, पाठीमाग 4 खांदेकरी, त्याच्या पाठीमाग भावकी, त्याच्या पाठीमाग गावकी, त्याच्या पाठीमाग पाहुणे रावळे, बरोबर का नाही? सगळी ती दिंडी निघाली आणि चाललंय त्यांचं राम नाम सत्य, राम नाम राम नाम मैतीला आलं माझ्या सत्य लावले. सगळ्यांनी निघाली ती दिंडी त्यांची. ती निघाली. पुढे गेल्यानंतर मध्ये बघा 20व्याला थांबतात. तुमच्याकडे थांबतात का? 20वा हा 20वा. काय भानगड आहे तो 20वा भानगड काय मग कशासाठी थांबतात? काय ते आराम मड्याला आराम. वा डोंबाळे महाराज, आज तर नवीनच अभ्यास झाला माझा. हा अरे ते मड ठेवणं म्हणजे साधं सोपा, ड्रायव्हर बदली करणं, पुढचं गडी मागचं पुढं. आता त्याचं खरं शास्त्र सांगतो तुम्हाला. ज्ञानोबा रस्त्याने चालले आणि रस्त्याने चाललेले असताना सच्चिदानंद बाबांचं प्रेत आलं. सच्चिदानंद बाबांचं प्रेत ज्ञानोबारांनी डोळ्यानं बघितलं. ज्ञानोबारांना वाईट वाटलं आणि ज्ञानोबारांनी आवाज दिला, बाबा अहो तुमचं काम अजून बाकी, एवढ्या लवकर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. विश्वमाऊली ज्ञानोबारांचा आवाज माझ्या सच्चिदानंद बाबांनी ऐकला आणि प्रेत अवस्थेत, मरण अवस्थेत असणारे सच्चिदानंद बाबा उठून बसले. नुसते बसले नाहीत तर त्या सच्चिदानंद बाबांनी जिवंत झाल्यानंतर ज्ञानोबारांनी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचं लिखाण करण्याचं काम केलं. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी, सच्चिदानंद बाबा आदरू लेखको झाला. कळलं का तुम्हाला? 20वा ज्ञानोबारांनी मेलेला माणूस जिवंत केला तेव्हापासून सुरू. 20वा कधी सुरू झाला? मेलेल्या सच्चिदानंद बाबांना जिवंत केला तेव्हापासून 20वा सुरू झाला. आपल्या येडपटांना वाटतं ह्याला इथं ठेवा, ह्यो गडी उठला तर. आणि खरं सांगा, गडी जर चुकून उठला टोंबरे पाहुणं काय होईल? अहो तसंच झालं. त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या 4 खांदेकऱ्यांनी आपलं सगळं केलं. ते खांदेकरी पुढचं मागं झालं आणि विचार केला आता हे मडं उचलायचं, म्हणून त्यांनी मड्याला हात लावला. ते मडं जसं हातानं उचललं आणि उचलून मडं जसं खांद्यावर घेतलं तसं खाली एक मडं. आता गठुडं नाही मडं
जसं मड बघितलं तसं पाहुणं तर डोंगरानं चिंगाट पळाली. 120च्या स्पीडने ते काय थांबले नाही. ते म्हणले इथं थांबावता आपला कार्यक्रम होणार. आता पाहुणं पळालं, गाव पळालं, पण भाऊकीला पळता येत नाही. लाजकाज भाऊकी आपली होती. सुरक्षित अंतर ठेवा, सावधान, पुढे धोका या. ते बिचारा लांबच्या लांब भाऊकी थांबली होती. गाव पळाला, पाहुणं पळालं, सगळी पळाली. आता ते पुढे चाललेलं मडक्यावालं, त्या मडक्यावाल्याला सांगितलं होतं काही झालं तरी मागं बघायचं. मागं बघायचं नाही. आता एवढा मोठा गोंधळ झाला म्हणून गाड्यानं हळूच मागं बघितलं. त्यानं जसं बापाचं दुसरं मड बघितलं तसं मडकं तिथं टाकलं आणि जे फरार झाला ते मामा गावात आलं तरी परत तो आला नाही. आता मडक्यावाल्याची अवस्था भावकीची गावकीची असली अवस्था झाली. महाराज त्या 4 खांदकरांची काय झाली असं हो. बघता काय लेंगवलं, पण जे घेतलंय ते पूर्ण केलं पाहिजे. मग निघाले पुढं राम नाम होय सत्य. एकदाची स्मशानभूमी आली. जशी स्मशानभूमी आली तसा चौघांच्या जीवात जीव आला. चौघांनी विचार केला आपल्या पुढे बी कुणी नाही, आपल्या मागं बी कुणी नाही. हे मड उचलायचं. उचललेलं मड इथं स्मशानभूमीत खाली टाकायचं. तिकडे जाळू द्या, पिटवू द्या, नाही 13व्याच्या वाट्या काय मिळते ते मिळाले तरी चालत्याला. ह्याच्या नादाला लागायचं नाही म्हणून मड उचललेलं मड त्या स्मशानभूमीत चौघांनी खाली टाकलं. तर चौघांच्या बोकांडी परत मड उचलतय टाकतय परत येतय, उचलतय टाकतय परत येतय. त्याच्यानंतर ते गाणं आलं, या 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 आमच्या ऐका. विनोदाचा भाग सोडून द्या. ते मड उचलून खाली टाकून 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 4 सुद्धा मिली नाही. मिली तुम्ही का माणसं माराय पुढे बसले का? मिली नाही. दमली. त्याच्यात एक हुशार होता. त्यानं डोकं चालवलं. मला एक काम करायचं, वाचायचं असेल तर एक काम करायचं, मढ उचलायचं, उचललेलं मढ खाली टाकायचं आणि 4 जण 4 बाजूला बोलायचं. दुसरा काय पर्याय? मग मढ उचललेलं मढ चौघांनी खाली टाकलं. 4 जण 4 बाजूला पळाले. तर प्रत्येकाच्या खांद्यावर एक उचलतय टाकतय परत येतय, उचलतय टाकतय परत येतय. टाकून 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 4 सुद्धा आता मिली. आता नाही राहिली, मिली. आता विनोदाचा भाग बाजूला ठेवा. तात्पर्य लक्षात घ्या. मामांची सेवा केली, पण केलेली सेवा स्वार्थापोटी केली. स्वतःच्या घरादारा करता केली आणि मागताना मागणं स्वतःच्याच घराकरता मागितलं. परिणाम एकटा गेला ती गेला. किती घेऊन गेला? महिला मंडळ किती घेऊन गेला? मागाल का देवाकडं? हा, मामाच्या दरबारात आलाय ना तर फक्त एवढंच म्हणायचं, अख्खा गाव आमचा एकजुटीनं राहू दे. अख्ख्या गावातली सगळ्यांची सद्बुद्धी एका जागेवर राहू दे. गावातली सगळी मंडळी एका जागेवर येऊ दे. सगळ्यांना सद्बुद्धी सुचू दे आणि अख्खा गाव एक विचारानं ज्या दिवशी नांदल ना त्या दिवशी बाळू मामाची सेवा नकळत घडल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सगळा समाज एकत्रित राहावा याच्यापेक्षा दुसरी अपेक्षा काय असते? आणि तीच अपेक्षा पूर्ण करण्याकरता मामाच्या दरबारात आल्यानंतर स्वार्थापुढे त्यांच्याकडे मागणं मागू नका. मागणंच मागायचं असेल तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे हा बास. हे समाज आणि ही रयत ही असणारी सगळी मानवता अगदी प्रेमानं आनंदानं नांदू दे. एवढंच प्रामाणिक मागणं आपण मामांच्या चरणी मागायचं. आणि मागता मागता जर आपल्याला वाटलं की आपली भक्ती कुठंतरी कमी पडते तर त्याच्याकरता एक काम करायचं, करे टाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठला विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हेच विठ्ठल विठ्ठल भजन हातानं टाळी आणि मुखानं भजन. की मिळालेला मानवी देह परत नाही. परत तुमच्या आमच्या जीवनामध्ये या संतांची सेवा करायला मिळेल का नाही माहीत नाही. पण जर आलाय ना मानव देहाला तर माणसानं माणसाशी माणसासारखं राहा. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. कधी कोणी पुढे जात असेल ना तर त्याला हात द्या. एखादा पुढे जात असेल तर त्याच्यावरती जळायची आणि त्याला मागं वाढायची काय गरज? प्रत्येक जण आपापल्या कर्मानं पुढे जातो महाराज. खरं आहे का नाही? मला सांगा प्रामाणिकपणे, कुणाच्याही कपाळाला किती कपाळ घासलं तरी त्याच्यासारखं आपलं नशीब होणार आहे का दादा? बोला बोला. कुणाच्याही कपाळाला किती कपाळ घासलं तरी त्याच्यासारखं आपलं नशीब होणार आहे का? नाहीच ना दादा. तसं जर असतं तर साहेब कलेक्टरच्या कपाळाला मी साल्ट ठेवलं नसतं. असा वरणच्या घाटात नेऊन उल थपाल थगेला असता त्याला.
तिकडं आपलं चालतं लय तिकडं नाही का. पण महाराज तसं नाही. हे प्रारब्धाचा खेळ आहे, हे संचिताचा खेळ आहे. तुम्ही श्रीमंत असाल हे तुमचं प्रारब्ध आहे, एखादा गरीब असेल ते त्याचं प्रारब्ध आहे. दिवस बदलत असतात म्हणून कुणाला हिणवू नका. आपली माणसं पुढे जात असतील तर मोठेपणाने त्याला सपोर्ट करा. आणि हाच मानवतेचा खऱ्या अर्थानं धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. असंच आहे का काय? बरं एकदा बोला. जगाला खाली बसलेले बोला जरा. जगाला जरा प्रेमानं बोला की जगाला. बस बस एवढे 2 शब्द जरी घरी घेऊन गेला ना तरी मामाच्या दरबारातला कार्यक्रम सफल झाला. याच्यापेक्षा वेगळं काय सांगू मला. माणसानं माणसासारखे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमानं वा. आपली माणसं पुढे गेलेली बघू द्यात. साधा प्रश्न आहे माझा मायबाप तुम्हाला. आपण सगळी खेड्यापाड्यातली आणि हे ट्रॅक्टर शेत भात याच्यातली सगळी माणसं आहेत म्हणून सांगतो प्रामाणिकपणे. एका प्रश्नाचं उत्तर द्या. मोठ्या भावानं ट्रॅक्टर घेतल्यावर लहान भावाला बरं वाटावं का खरं वाटावं? नीट जरा लक्षपूर्वक ऐका ना, उत्तर द्या. कारण मी वकील आहे, मी कसाही गुंतवू शकतो. मोठ्या भावानं ट्रॅक्टर घेतल्यावर लहान भावाला बरं वाटावं का खरं वाटावं? वा वा. काय वाटावं? बरं वाटावं. पण खरं? अरे बरंही वाटावं आणि खरंही वाटावं. दुर्दैवानं बरंही वाटत नाही आणि वा कबूल झाले कीर्तन. खरंच आहे दादा, नाही खरं वाटत. घेतला ना मोठ्या भावाने ट्रॅक्टर तर म्हणायचं 10 वर्षाला आम्ही एकमेकाशी बोलत नाही. काय आमचे मतभेद असतील ते असतील, पण माझ्या भावाने ट्रॅक्टर घेतला, मला त्याचा आनंद आहे. मला माझ्या भावाचा स्वाभिमान असं म्हणलं पाहिजे का नाही? ह्यो काय म्हणतो माहितीये का? अरे कशाचं काय, आई बाप त्याच्याकडे सांभाळाय होतं त्याच्यामुळे आई बापाचं सगळं गबाळ. तुम्हाला बी पाठ दिसतंय की चांगलं सगळं. हा याला विचारलं तुझ्या भावाने ट्रॅक्टर घेतलाय म्हणतो. अरे कशाचं काय, तो काय ट्रॅक्टर घेईल नाही तर युवान घेईल. तर हा घेतला असेल म्हणले त्याला काय हप्त्यावर घेईल. अरे अरे त्यांना हप्त्यावर घेऊ दे, नाही तर त्याचा 3 महिन्यानं ओढून नेऊ दे. आपल्या बापाचा काय तोटा आहे का? पण आपल्या भावाने केलेली प्रगती आपल्याला सहन झाली पाहिजे. वाईट कधी कोणाबद्दल बोलायचं नाही. आणि सगळ्यात मोठा वाईट गुण माणसाला कुठला असेल तर हाय. 99% कीर्तन चांगलं झालं. बिंबीच्या देठापासून महाराज वराडतोय का नाही? 99% कीर्तन चांगलं झालं आणि बोलता बोलता एखादा शब्द संतोषराव इकडे तिकडे होऊ शकतो. मी बी माणूसाचे, मी का बाळू मामाचा अवतार आहे का? लक्षात ठेवा, माणूसच आहे. मामा मला जर माझा अपराध पोटात घालत असतील तर तुम्ही घातला पाहिजे का नाही? तुम्ही मला आपलं समजलं पाहिजे का नाही? आणि एखादा समजा शब्द इकडे तिकडे गेला तर लोक काय बोलतात माहितीये का? अरे सगळं खरं आहे बरं का, सगळं चांगलं झालं, पण महाराजानं तेवढं मात्र बोलायला होय 99% चांगले गेले त्याचं काय ना. एखादा शब्द घसारला की माणसं तेवढं धरतात. पांढरा शुभ्र कपडा आणि अजिबात माणसाला दिसत नाही, पण त्याच्यावर पडलेला काळा बारीक डाग तो मात्र दिसल्याशिवाय राहत नाही. ज्या दिवशी माणसांच्या आयुष्यातला दुर्गुण दिसायचा बंद होईल आणि माणसांच्या आयुष्यातले ज्यावेळी सद्गुण दिसतील आणि त्याचा अंगीकार ज्या दिवशी आपण करल ना, त्या दिवशी बाळूमामाची कृपा आपल्यावर झाली असं म्हणायला लक्ष हरकत नाही. हाच बाळूमामांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा एवढी प्रामाणिक इच्छा तुर्वा तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त करत असताना पुन्हा एकदा आज एवढा देखना सोहळा संपन्न करत असताना सुंदर अशा सोहळ्याला हा मला वाटतं प्रचंड मोठा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे. हे उपमाला की सत्य संकल्पाचा दाता नारायण ही गोष्ट खरी आहे, पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य हे सगळ्यांना जमत नाही. मग ते चांगल्या कामाला सहाय्य करणारी माणसं फार कमी असतात. करोडपती असतील पण ते लोकांसाठी काहीतरी करावं खर्च याच्याकरता दानत असणारी माणसं फार कमी असतात. त्यापैकी ही मंडळी आहेत. यांच्या सर्वांच्या आग्रहानं सूचनेनं आज या ठिकाणी येण्याचा योग आला. पुन्हा एकदा उपस्थित सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात